मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा एक हप्ता व एप्रिल महिन्याचा एक हप्ता असे 2 हप्ते आणि सर्व थकीत हप्ते आता जमा केले जाणार आहेत। या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास विभागांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2 हप्ते बाकी आहेत। यामध्ये मार्च महिन्याचा एक हप्ता येणे बाकी आहे आणि एप्रिल महिन्याचा एक हप्ता येणे बाकी आहे। असे 2 हप्ते बाकी आहेत। याचा जीआर सुद्धा आलेला नाहीये, लवकरच जीआर येईल। आणि ज्या महिला विनाकारण अपात्र झाले होते ई केवायसी मुळे, त्यांचे 1 हप्ते थकीत असतील, 2 हप्ते थकीत असतील, ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत शेवट संधी देण्यात आली होती। ज्या महिला ई केवायसी करून सुद्धा विनाकारण अपात्र चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ते झाले होते, अशा महिलांना जर दुरुस्तीचा पर्याय या ठिकाणी पूर्ण केला असेल तर थकीत हप्ते याचबरोबर येणारे 2 हप्ते ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। ज्या महिला पूर्वीपासून ई केवायसी अद्यापपर्यंत केलेलं नाही आहेत, अशा महिला मात्र नक्की अपात्र होणार आहेत। अशा महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे, परंतु जून पासून त्या महिलांना परत ई केवायसी करता येणार आहे। परंतु ज्या महिलांचे थकीत हप्ते होते ई केवायसी मुळे असेल, आधार लिंक मुळे असेल किंवा डीबीटी ऍक्टिव्ह मुळे असेल, ज्या महिला अपात्र होत्या अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत हप्ते तर जमा होणारच आहेत। याचबरोबर एप्रिल महिन्याचा एक हप्ता आणि मार्च महिन्याचा एक हप्ते असे 2 पेंडिंग हप्ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। या महिन्यामध्ये कन्फर्म त्यांचे थकीत हप्ते आणि येणारे हप्ते सुद्धा जमा होऊ शकतात। ही एक महत्त्वपूर्ण माहिती परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।